छातीवर हात ठेवून ओम भगनी भागोदरे ओम वट स्वाहा असं काही मंत्र म्हणायचं आणि माझी आत्मा तुझ्यात आणि तुझी आत्मा बाहेर, हे आपण लहानपणापासून ऐकत आलोय. झपाटलेला म्हणजे मराठी सिनेसृष्टीमधील एक अजरामर इतिहास आणि त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी झपाटलेल्या 3ची घोषणा करण्यात आलेली आहे. याच विषयावर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आणि अशाच नवीन नवीन विषयावर आपण आपल्या मराठी भाषेत या चॅनलवर नेहमीच बोलत असतो. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जय शिवराय. मी अनुपम अंकुश कुंभार, एक मराठी माणूस. 1993 ला झपाटलेला हा चित्रपट रिलीज झाला. महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या समवेत हा चित्रपट रिलीज करण्यात आला. आता त्याच्यामध्ये एका बोलक्या भावल्यामध्ये भूत घुसून तो एखाद्या चालत्या फिरत्या माणसाला कसा त्रास देऊ शकतो, त्याच्यामध्ये कॉमेडीचा तडका कसा असू शकतो, हॉरर कॉमेडी म्हणजे नक्की काय तर झपाटलेला, अशी एक कन्सेप्ट मराठी सिनेसृष्टीमध्ये झाली होती. मराठी सिनेसृष्टीचं सोडा संपूर्ण देशामध्ये झपाटलेल्या चित्रपटाकडून खूप काही शिकण्यासारखं होतं आणि याच कारणामुळे झपाटलेल्या या चित्रपटाची पुढील 2 दशकं म्हणजेच 20 वर्ष करावं तितकं कौतुक कमीच पडलं. आणि त्यानंतर आला मराठी सिनेसृष्टीमधील पहिला 3D चित्रपट, तो म्हणजे झपाटलेला 2. 20 वर्षानंतर 2013 ला या झपाटलेल्याचा सिक्वेल काढण्यात आला, ज्याच्यामध्ये आदिनाथ कोठारे यांनी प्रमुख भूमिका केली होती आणि हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या आवडीला उतरला. इतका म्हणता येणार नाही की झपाटलेल्यासारखं त्यांनी काही मोठं कामगिरी करून दाखवली, पण मराठी सिनेसृष्टीमध्ये 3D कन्सेप्ट घेऊन येणं किंवा झपाटलेल्या चित्रपटाची स्टोरी पुढे चालू ठेवणं हे झपाटलेल्या 2 ला खूप उत्तम जमलं होतं आणि त्यांनी ती कामगिरी करून देखील दाखवली. आता झपाटलेला पार्ट 2 या चित्रपटाला म्हणजेच मराठीतील पहिल्या 3D चित्रपटाला रिलीज होऊन 11 वर्ष होऊन गेली आणि 11 वर्षानंतर या चित्रपटाचा 3रा पार्ट येणार आहे अशी घोषणा करण्यात आलेली आहे. हो, या चित्रपटाचा पोस्टर रिलीज करण्यात आलेला आहे, ज्या पोस्टरमधून समजते की आदिनाथ कोठारे परत एकदा या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका करतील. नक्कीच लक्ष्मीकांत बेर्डेंना आपण पार्ट 2 मध्ये देखील मिस केलं, पार्ट 3 मध्ये देखील मिस करू, पण आता त्या गोष्टी होऊ शकत नाही, ते आपल्यालाही माहितीये. त्यामुळे आदिनाथ कोठारेंकडून आपण अपेक्षा नक्कीच बाळगू शकतो की पार्ट 3 मध्ये त्यांनी खूप उत्तम कामगिरी केली पाहिजे. त्यासोबतच जे काही पोस्टर वगैरे दिसलं, फक्त एका पोस्टर मधून जास्त काही गोष्टी समजत नाहीत, पण एडिटिंग जे आहे पोस्टरचं तरी खूप बाप लेवलचे. म्हणजे हा चित्रपट कॉमेडी थोडासा बाजूला काढून फक्त हॉरर लुक द्यायचा प्रयत्न करतोय का, असं देखील मला चित्रपटाच्या पोस्टरकडे बघून वाटलं. पोस्टरमधून एवढं समजलं की हा चित्रपट येणार आहे 2025 ला, म्हणजे आपल्याला जवळपास 1 वर्ष वाट बघायला लागणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक असणार आहेत अर्थातच महेश कोठारे, आणि महेश कोठारेंनी ज्यावेळी चित्रपटाची घोषणा केली त्यावेळी त्यांनी हे देखील सांगितलं की पार्ट 1 पार्ट 2 असे धमाकेदार चित्रपट दिल्यानंतर पार्ट 3 देखील तितकाच धमाकेदार किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त चांगला प्रेक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे, याची आम्ही संपूर्ण जबाबदारी घेतलेली आहे. आणि अजून या चित्रपटाबद्दल सांगायला गेलं तर कथा वगैरे सगळ्या या चित्रपटाच्या लिहून झालेल्या आहेत, स्क्रिप्ट रायटिंग वगैरे झालेलं आहे. मे बी लवकरच शूटिंग चालू होईल आणि चित्रपट नक्कीच 2025 ला आपल्या भेटीला येणार आहे. तुम्ही या झपाटलेल्या पार्ट 3 साठी उत्सुक आहात का, हे मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. किंवा तुम्हाला असं वाटतंय का की हे उगाचच काहीतरी नवीन करते मराठी सिनेसृष्टी, हे देखील मत मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि हो, नुकताच नाच गं घुमा या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, त्या ट्रेलरवर देखील मी माझं मत या व्हिडिओमध्ये मांडलंय. हा व्हिडिओवर क्लिक करा आणि तो व्हिडिओ देखील नक्की बघा. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद. अशाच नवीन नवीन विषयांवर आपण आपल्या मराठी भाषेत या चॅनलवर नेहमीच बोलत असतो, त्यामुळे चॅनलवर नवीन आहात सबस्क्राईब नक्की करा. जय जाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.